पुढे पाहूयात. आता शिवसेनेपाठोपाठ मनसेही दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे. कारण मनसेचाही दसरा मेळावा घ्यावा, मनसेने दसरा मेळावा घ्यावा अशी विनंती मनसे पदाधिकारी राज ठाकरेंकडे करणार आहेत. शिवतीर्थवर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटणं. आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून धमासान दोन्ही गटांमध्ये सुरू आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो, असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं आहे. त्यावरून आता पदाधिकारी राज ठाकरेंकडे दसरा मेळावा मनसेनं घ्यावा याबद्दलची विनंती केली जाणार आहे. शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोण घेणार यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वाद सुरू असताना आता मनसेनं त्यात उडी घेतलेली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि सूचक असं ट्विट आहे. नेमकं त्यांना काय सूचित करायचं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. या दोघांमध्ये वाद सुरू आहे आणि त्यात तुमचं आजचं ट्विट जरा वेगळ्याच गोष्टीकडे इंकित करणार आहेत. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? नाही, आपण परवाचा जो आमचा मेळावा बघितला असेल तर त्यात सन्माननीय राजसाहेबांनी अतिशय एक महत्त्वाचं वाक्य त्याच्यामध्ये म्हटलं की वारसा हा वास्तूचा नसतो, तो विचारांचा असतो. आणि सन्माननीय बाळासाहेबांचे विचार, मग ते हिंदुत्वाचे असतील, मराठी माणसाचे विचार असतील, हे जर आज कोण पुढे घेऊन जात असेल तर ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. आणि विचार पुढे जाणं महत्त्वाचं आहे. ते कुठल्या स्थळांवरनं चालले आहेत, कुठल्या वास्तूवरनं चालले आहेत हे महत्त्वाचं नाही, तो विचार पुढे जातोय की नाही हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दसरा मेळावा जो शिवतीर्थावरनं होतो तो कोणी घ्यावा, काय घ्यावा, मला असं वाटतं हा तो कायदेशीर प्रश्न आहे, त्यांचा ते ठरवतील. पण त्या दिवशी तो बाळासाहेबांचा विचार, तो हिंदुत्वाचा विचार, तो मराठी माणसाचा विचार पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सन्माननीय राजसाहेबांना विनंती करणार आहोत की देशातल्या तमाम हिंदू जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनतेला त्यांनी त्या दिवशी संबोधित करावं. जो बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे तो त्यांनी त्या दिवशी पुढे न्यावा. स्थळ महत्त्वाचं नाही, विचार महत्त्वाचा आहे. आणि तो विचारांचा वारसा हा सन्माननीय राजसाहेबांकडे. नक्की, म्हणजे जागा कुठली आहे ती महत्वाची नाही असं संदीप देशपांडे यांचं आणि इतर पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता यांच्या आग्रहाला राज ठाकरे कशा पद्धतीनं साथ देतात आणि खरंच राज ठाकरे दसरा मेळावा घ्यायला सुरुवात करतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतरची एक महत्त्वाची राजकीय घडामोड अशी बघा, मनसे आणि भाजप यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्यात. काल भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तर आज भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्षांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन ते भेट घेणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी होत आहेत. त्यामुळे या भेटीगाठींच्या माध्यमातून नेमकं येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने काही महत्त्वाचं समीकरण साधण्याचा प्रयत्न भाजप करतंय का, हा देखील एक मोठा प्रश्न किंवा त्याबद्दलची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. कारण ही काही पहिली वेळ नाही आहे. मध्यंतरीच्या कालावधीत जर आपण बघितलं तर प्रकृतीची विचारपूस करण्याच्या निमित्ताने खुद्द देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले होते. आणि त्यानंतर आपण पाहिलं आता भाजपचे महत्त्वाचे नेते राज ठाकरेंच्या भेटीला जाताना दिसत आहेत. जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, मनसे आणि भाजप नेत्यांच्या ज्या भेटीगाठी होत आहेत याचा नेमका अर्थ काय काढायचा? खरं तर वारंवार या पद्धतीच्या भेटी घडत आहेत. एक नाही तर अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. परंतु सातत्यानं या दोन्ही पक्षांकडून युती संदर्भातल्या किंवा एकमेकांना मदत करण्यासंदर्भातल्या येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भात कुठलेही स्पष्टपणे बोललं जात नाहीये. सातत्यानं हे सांगितलं जात आहे की नाही, आमच्या या भेटीगाठी या साध्या भेटीगाठी आहे, त्याला काही राजकीय अर्थ त्याचे काढले जाऊ नये. परंतु आपण जर आत्ताची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अवघ्या 2-3 महिन्यावर आहे. कोर्टाकडून निर्णय आला तर या निवडणुका कदाचित डिसेंबरपर्यंत सुद्धा होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये अवघे 2-3 महिने राहिले असताना नक्कीच या सगळ्या भेटीगाठींना राजकीय अर्थ काढले गेले पाहिजे. कारण आता जर आपण बघितलं तर सेना भाजपची युती जी आहे ती गेल्या महापालिकांच्या वेळेला तुटलेली होती. गेल्याही महापालिकेच्या वेळेला ते वेगवेगळे लढले होते. यावेळेला सुद्धा आता आपण जर बघितलं तर शिवसेनेमध्येच मुळात 2 फूट पडलेले आहे. गेल्या वेळेला जर मनसेची परिस्थिती बघितली तर राज ठाकरे यांच्या कुटुंबामध्ये जरा काही समस्या असल्यामुळे त्यांनी खरं तर गेल्या वेळची निवडणूक ही फारशी मनानं लढलेली नव्हती, तरी सुद्धा
मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचे 7 नगरसेवक निवडून आलेले होते आणि त्यामुळं जर यावेळेला राज ठाकरे पूर्ण ताकदीनं मैदानात उतरले तर नक्कीच ही नगरसेवक संख्या वाढू शकते आणि भाजपला सुद्धा त्यांची कदाचित मदत हवी असू शकते, कारण काही करून यावेळेला भाजपला मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवायचा आहे आणि अशा वेळेला त्यांना कुठल्या तरी एका मित्राची गरज आहे. तो मित्र मनसे असतो का हे खरं तर येता काळ ठरवेल, परंतु तुर्तास या सगळ्यांच्या ज्या भेटीगाठी होत आहेत या त्याच दृष्टिकोनातून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगतीये. काल विनोद तावडे यांची झालेली भेट असेल किंवा चंद्रशेखर बावनकुळे घेत असलेली भेट असेल, यापूर्वी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ना त्या कारणाने 2-3 वेळा राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळं कुठे ना कुठे येत्या काळात मनसे आणि भाजप हे एकत्र जरी येणार नसले तरी एकमेकांच्या मदतीनं निवडणूक लढतील असं कुठे ना कुठे चित्र निर्माण होताना दिसतंय. विशाल, धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण पाहूयात की या भेटीगाठी